गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आम्ही तुमच्यासमोर बजेट ऑफ स्टेट ऑफ महाराष्ट्र हा प्रोजेक्ट प्रेझेंट करत आहोत. मी श्रुती महागडे आणि माझी टीममेट गायत्री लेंढे, आम्ही दोघींनी हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. ह्याचे मेंटर आहेत मिस्टर PS जाधव सर आणि हा प्रोजेक्ट आम्हाला यशवंत थोरात सर आणि डॉक्टर अपर्णा गुरव मॅडम यांच्या गायडन्सखाली करण्याची संधी मिळाली. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका देशाने एका वर्षात तयार केलेल्या वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. जसं की आपण म्हणतो की उद्योग आणि आपले शेती याच्यातून जर आपल्या महाराष्ट्राला उत्पन्न मिळत असेल तर ते एक प्रकारचं आपलं राष्ट्रीय उत्पन्न असतं. सकल राज्यांतर्गत उत्पन्न म्हणजे ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट, जे एक राज्य एका वर्षात तयार झालेल्या वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य त्याचे उत्पन्न म्हणजे सकल राज्यांतर्गत उत्पन्न. जसे की वर्ष 2024-25मध्ये आपण बघू शकतो 45,31,518 कोटी व 2025-26चे 49,39,355 कोटी एवढे सकल राज्यांतर्गत उत्पन्न असू शकते. जसं की महाराष्ट्रात ज्या सेवा आणि वस्तू तयार होतात त्यांच्यात जे उत्पन्न आपल्याला मिळतं, भलेही जरी आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरची लोक आपल्या महाराष्ट्रात येऊन काम करत असतील तरीसुद्धा ते उत्पन्न हे आपल्या GSDPमध्ये जमा होतं. पण जर आपल्या महाराष्ट्रातला लोक कोणी बाहेर जाऊन काम करत असेल तर ते उत्पन्न GSDPमध्ये आपण धरत नाही. वास्तविक GSDP जे म्हणजे महागाईचा प्रभाव काढलेले उत्पादन, म्हणजे महागाई इन्क्लूड केलेली जात नाही. वस्तू आणि सेवांची खरेदीक्षम उत्पन्न जे असतं ते म्हणजे वास्तविक GSDP. समजा आपण म्हटलं महाराष्ट्राचं एकूण उत्पन्न जे आहे ते 100 लाख कोटी एवढं आहे आणि त्याच्यावर महागाई जी आहे ती 6% लागून 100,000 कोटी एवढं उत्पन्न आपल्याला मिळत असेल तर आपण 6% महागाई वजा करून 94 लाख कोटी जेवढी आपली अमाऊंट येईल ती म्हणजे आपली वास्तविक GSDP असेल. नाममात्र GSDP ज्यामध्ये आपण महागाई इन्क्लूड करतो, म्हणजे सध्याच्या बाजारभावानुसार वस्तू आणि सेवांचे जे मूल्य आहे ते म्हणजे नाममात्र GSDP. जसं की मी सांगितलं की 100,000 कोटींनी एवढं आपलं उत्पादन आहे, ह्याच्यात महागाई पण इन्क्लूड होती. जर महागाई वजा केली तर आपल्याला रिअल GSDPमध्ये जातं आणि महागाई म्हणजे इन्क्लूड करून जी व्हॅल्यू येते ती नॉमिनल GSDPमध्ये जातं. सकल राज्य राष्ट्रीय उत्पादन ज्यामध्ये GSDPमध्ये आपण बाहेरील नागरिकांचे उत्पन्न वजा करतो आणि परराज्यात जे आपल्या राज्यातील कामगार जे उत्पन्न कमवतात ते आपण यामध्ये उत्पन्न जोडतो, ते म्हणजे GSNP. जसं मी GSDPमध्ये सांगितलं की जे महाराष्ट्रामध्ये जी लोक येऊन काम करतात त्यांचं उत्पादन म्हणजे आपलं GSDP असतं. पण बाहेरच्या लोकांचं आपण उत्पादन ह्याच्यात घेत नाही. पण आता उलटं करायचं, जे बाहेरच्या लोकांचं जे आपल्या महाराष्ट्रातली लोक बाहेर जाऊन काम करतील त्यांचं उत्पादन आपण आपल्या GSNPमध्ये ॲड करतो आणि जी आपल्यात म्हणजे जी बाहेरून आली महाराष्ट्रात काम करतात त्यांचं उत्पादन आपण वजा करतो. महागाई म्हणजे वस्तूंच्या आणि सेवांच्या किमतीत आत्ताच्या बाजारभावानुसार वाढ होणे ते म्हणजे महागाई. जसं आपण एक एक्झाम्पल घेऊयात की 2020मध्ये एखाद्या भाजीची पेंडीची किंमत जर 20 रुपये असेल आणि तीच जर आता 30 रुपये झाली असेल तर ह्या दोन्हीमधली जी वाढ दिसते ती म्हणजे आपली महागाई असते. त्यानंतर थेट कर जो की नागरिक किंवा कंपन्या डिरेक्टली सरकारला जमा करतात ते म्हणजे डायरेक्ट टॅक्स. जसं की आपलं उत्पादन जर 100,000 कोटीने एवढं उत्पादन असेल आणि त्याच्यावर आपल्याला लागणारा टॅक्स म्हणजेच इन्कम टॅक्स तो म्हणजे आपला थेट करमध्ये येतो. अप्रत्यक्ष कर इनडायरेक्ट टॅक्स ज्यामध्ये वस्तू आणि सेवांवर जो कर लावलेला असतो तो ग्राहक इनडायरेक्टली सरकारला जमा करतात, तो म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स. ॲक्च्युअल वस्तूची किंमत जर 100 रुपये असेल आणि त्याच्यावर 5% एवढा कर लागला तर त्या वस्तूची किंमत 105 रुपये होते आणि ती वस्तू जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा ती 105 रुपये आपण किंमत देतो, ना की त्या वस्तूची ॲक्च्युअल किंमत देतो. ती म्हणजे आपला जो असतो तो अप्रत्यक्ष कर आपण दुकानदाराला देत असतो. चालू खात्याच्या तुटी करंट अकाउंट डेफिशिट म्हणजे कॅट ज्यामध्ये राज्यातील ज्या वस्तू किंवा सेवांचे आयात निर्यातीमधील फरक म्हणजेच चालू खात्याच्या तुटी. जर आपली आयात जास्त होत असेल आणि निर्यात कमी होत असेल तर त्यांच्यात जी तूट निर्माण होते किंवा निर्यात जास्त होते आणि आयात कमी होते तर त्याच्यातली जी तूट असते ती तूट म्हणजे आपली चालू खात्यातील तुटी असते.
परकीय गंगाजळी म्हणजे राज्याच्या आर्थिक स्थैर्यासाठी परकीय चलनाचा साठा म्हणजे आंतरराष्ट्रीय जे आपण आयात निर्यात करतो वस्तूंची किंवा सेवांची, त्यासाठी जे आपल्याला चलन लागतं त्या चलनाचा साठा जो आपण साठवून ठेवतो ते म्हणजे परकीय गंगाजळ. जसं की आपण ऊस कापूस जर आपण एक्सपोर्ट केला तर त्याच्यातून म्हणजे परराष्ट्रात एक्सपोर्ट केला तर त्याच्यातून आपल्याला काहीतरी डॉलर्समध्ये काहीतरी अमाऊंट मिळते. ती जी अमाऊंट असते ती आपण महाराष्ट्र शासनाच्या खात्यात जमा करतो. ती अमाऊंट म्हणजे आपली परकीय गंगाजळी असते. बजेट म्हणजे सरकार एकूण वर्षाचं खर्च आणि उत्पन्न याचं नियोजन केलेलं असतं ते म्हणजे बजेट. जसे की वर्ष 2024-25चे 6,12,293 कोटी व 2025-26चे 7 लाख कोटी एवढे बजेट असू शकते. जसं की आपण प्रत्येक गोष्टीचा आपण अंदाज वर्तवत असतो की एवढा खर्च होईल, एवढा शिल्लक राहील. म्हणजे आपलं जे उत्पन्न मिळतं त्याच्यातून जे आपण नियोजन करतो की समजा आपल्याकडे शिल्लक कमी असेल तर आपण कधी कधी कर्ज पण काढतो. तशा पद्धतीनं सरकारलाही काही वेळ शिल्लक कमी असेल तर कर्ज काढावं लागतं, त्या कर्जाचं नियोजन करावं लागतं, त्या शिल्लकीचं नियोजन करावं लागतं. ते म्हणजे आपलं बजेट असतं. संतुलित बजेट जेव्हा सरकारचं उत्पन्न आणि खर्च ह्यांचा समतोल साधतो, म्हणजे जेव्हा ते दोन्ही खर्च किंवा उत्पन्न एक समान असतात तेव्हा ते संतुलित बजेट होतं. जर आपण आपलं उत्पन्न 100 लाख कोटीने एवढं म्हणलं आणि खर्च पण तेवढाच म्हणला 100 लाख कोटी तर ते संतुलित बजेटचं एक्झाम्पल होऊ शकतं. राजकोषीय तूट जेव्हा सरकारचा खर्च त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त होतो तेव्हा राजकोषीय तूट होते. जसं की जर आपण आपलं उत्पन्न 100 लाख कोटींचं असेल आणि आपल्याला जो लागणारा खर्च येतो 1,20,000 कोटींचा असेल तर 20,000 कोटींची जी तफावत निर्माण होते ती म्हणजे आपली राजकोषीय तूट असते. जसं की आपण बघू शकतो 2024-25चं 1,32,873 कोटी तर 2025-26चं 1,36,235 कोटी एवढी राजकोषीय तूट असू शकते. त्यानंतर प्राथमिक तूट म्हणजेच राजकोषीय तूटमधून व्याज प्रदान वजा केल्यास उरलेली तूट. व्याज प्रदान म्हणजे आपण जे कर्ज घेतो त्यावर काहीतरी टक्के प्रमाणात जे व्याज दिलं जातं ते म्हणजे व्याज प्रदान आणि याचा उपयोग सरकारच्या मूळ तुटीचा अंदाज घेण्यासाठी होतो. आता प्राथमिक तूट म्हणजे काय, आपले जे फिस्कल डेफिसिट जर आपला 2 लाख कोटींनी एवढा असेल आणि आपण व्याज जर 50,000 एवढं देत असू तर 1 लाखमधून 50,000 मायनस केल्यानंतर जी रक्कम राहते ती म्हणजे आपली प्राथमिक तूट राहते. कर्जे व इतर दायित्वे म्हणजेच सरकारचा खर्च त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त असतो तेव्हा सरकार कर्ज घेतं. ते कर्ज आणि त्या कर्जासोबत येणाऱ्या आर्थिक जबाबदाऱ्या म्हणजे ते कर्ज परत फेडायचं, त्याचं व्याज परत फेडायचं, असं कर्ज आणि त्यासोबतच्या आर्थिक जबाबदाऱ्या जेव्हा असतात तेव्हा ते कर्ज आणि इतर दायित्वे होतं. जसं गायत्रीने सांगितलं की कर्ज म्हणजेच आपण जेव्हा आपली जो खर्च आहे तो भागवण्यासाठी आपल्याकडे एक शिल्लक रक्कम नसते तेव्हा आपण कर्ज घेत असतो. ते कर्ज रिझर्व्ह बँकेकडून किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून महाराष्ट्र शासन कर्ज घेत असतो. ते कर्ज म्हणजे कर्ज व इतर दायित्वामध्ये येतं. राजस्व तूट जेव्हा सरकारचं महसुली उत्पन्न त्याच्या खर्चापेक्षा जास्त होतं तेव्हा राजस्व तूट होते. जसं की 2024-25चं 26,535 कोटी तर 2025-26चं 45,891 कोटी एवढी राजस्व तूट असू शकते. जसं तिने सांगितलं की महसुली उत्पन्न म्हणजे आपण जे उत्पन्न कमी असेल आणि खर्च जास्त असेल तेव्हा त्याला आपण राजस्व तूट म्हणतो. म्हणजे आपण जेव्हा एखाद्याला पेन्शन देतो, सॅलरी देतो, ह्याचं जर आपण धरलं तर 50 लाख कोटींनी एवढं आपण म्हणलं की महसुली खर्च जो आहे तो 50 लाख कोटींचा आहे आणि उत्पन्न जे येते महसुली उत्पन्न ते 40 लाख कोटींचं असेल तर ती 10 लाख कोटींची जी तफावत निर्माण होते ती म्हणजे राजस्व तूट असते. व्याज प्रदान जेव्हा सरकार कर्ज घेतं, जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा सरकारचा खर्च जास्त होतो तेव्हा सरकार कर्ज घेतं, त्या कर्जावर दिलं जाणारं व्याज ते म्हणजे व्याज प्रदान. जसं की वर्ष 2024-25ला 54,687 कोटी एवढं आणि 2025-26चं 64,658 कोटी एवढं व्याज प्रदान असू शकतं. जसं तिने सांगितलं की जेव्हा आपण कर्ज देतो तेव्हा ते कर्जाची परतफेड पण आपल्याला करावी लागते. त्याचसोबत ती कर्जाची परतफेड इज नथिंग बट इंटरेस्ट पेमेंट्स. महसुली जमा म्हणजे सरकारला उत्पन्न जे मुख्यतः सरकारद्वारे वसूल केलेल्या करातून केलेले कर आणि इतर स्रोतांमधून मिळणारे पैसे याच्यातून जे उत्पन्न मिळतं ते म्हणजे महसुली जमा.
जसं की वर्ष 2024-25चं 5,36,463 कोटी, तर 2025-26चं 5,60,964 कोटी एवढी महसुली जमा असू शकते. जसं की तिने सांगितलं की कर आपण इनडायरेक्टली डायरेक्टली कशाही पद्धतीने घेत असतो, किंवा इतर रकमा जसं की आपण लाभांश घेतो, दंड घेतो, परवाने घेतो, या सगळ्या ज्या रकमा आहेत त्या महसुली जमामध्ये ॲड होतात. कर महसूल म्हणजे नागरिकांकडून वसूल करण्यात येणाऱ्या विविध स्रोतांमधून जे उत्पन्न असतं ते म्हणजे कर महसूल, जे की सक्तीने किंवा सरकारच्या मुख्य उत्पन्नापैकी एक हे स्रोत आहे. जसं की 2024-25चं 4,48,630 कोटी, तर 2025-26चं 4,77,400 कोटी एवढा असू शकतं. कर महसूल हा महसुली जमाचा एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये आपण सक्तीने जे कर गोळा केले जातात, जसं की GST असेल, इन्कम टॅक्स असेल, तर अशा पद्धतीचे जे कर आपण गोळा करतो ते कर महसूलमध्ये जमा होतात. कर तर महसूल म्हणजे सरकारला कर न वसूल करता मिळणारे उत्पन्न, जे की विविध स्रोतांमधून जसं की व्याज, दंड, लाभांश, परवाने, शुल्क यांमधून जे उत्पन्न वसूल होतं ते म्हणजे कर तर महसूल. जसं की 2024-25चं 87,832 कोटी, तर 2025-26चं 83,563 कोटी एवढे कर तर महसूल असू शकते. हा महसुली जमाचा दुसरा प्रकार आहे. ह्याच्यामध्ये आपण डायरेक्टली टॅक्स घेत नाही. ह्याच्यामध्ये आपण जे परवाने घेतो, डिव्हिडंड असतात, म्हणजे एखाद्याला आपण कर्ज दिलं तर त्याच्यावरून आपल्याला सुद्धा व्याज भेटत असतं. त्याचसोबत आपण एखाद्या कंपनीत इन्व्हेस्ट केलं, महाराष्ट्र शासनाने एखाद्या कंपनीत जे इन्व्हेस्ट केलं तर त्याचा डिव्हिडंड जो मिळतो तो सुद्धा या कर तर महसूलमध्ये जमा होत असतो. महसुली तूट जेव्हा सरकारचा महसुली खर्च त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त होतो तेव्हा महसुली तूट होते. याचा अर्थ सरकारला नियमित खर्चातून उत्पन्न त्याचं भागवता येत नाही. जसं की वर्ष 2024-25चं 26,535 कोटी, तर 2025-26चं 45,590 कोटी एवढे असू शकतं. जर आपण एका शेतकऱ्याचं एक्झाम्पल घेतलं तर शेतकऱ्यांनी जर त्याचं उत्पन्न जे आहे ते 70,000 एवढं उत्पन्न आहे आणि त्याचा जर खर्च सिंचनासाठी किंवा जे फर्टिलायझर्स आहेत त्याच्यासाठी जर 1,00,000 रुपये खर्च होत असेल तर 30,000ची जी तूट निर्माण होते ती म्हणजे आपली महसुली तूट असते. कर्जाची वसुली म्हणजे सरकारने जे आधी कर्ज दिलेत त्याची परतफेड जी केली जाते त्यातून जी मिळणारी रक्कम असते ती म्हणजे कर्जाची वसुली. जसं की 2024-25चं 2,821 कोटी, तर 2025-26ची 2,693 कोटी एवढी असू शकते. जसं की आपण महाराष्ट्र शासन खालच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना किंवा नगरपालिकांना कर्ज देतं, तर त्या कर्जाची जी परतफेड केली जाते ती म्हणजे कर्जाची वसुली, म्हणजे रिकव्हरी ऑफ लोन्समध्ये ती अमाऊंट ॲड होते. भांडवली जमा म्हणजे असे पैसे जे सरकारला दीर्घकालीन स्रोतांमधून मिळतात. जसं की 2024-25ला 1,34,892 कोटी, तर 2025-26ला 1,38,605 कोटी एवढी भांडवली जमा असू शकते. म्हणजे जर आपण झेडपीचं ग्राउंड घेतलं तर झेडपीचं ग्राउंड जे आहे ते आपण जर रेंटनं दिलं तर त्याच्यापासून जी मिळणारी रक्कम असेल किंवा ज्या धरणं बांधते किंवा रस्ते बांधकाम असतील त्याच्यातून मिळणारी जी रक्कम असेल ती आपली भांडवली जमामध्ये इन्क्लूड होते. भांडवली खर्च जेव्हा सरकार दीर्घकालीन मालमत्ता किंवा एखादी पायाभूत सुविधा निर्माण करते तेव्हा त्यातून जे पैसे मिळतात, त्यातून जे उत्पन्न मिळतं, त्यातून जो खर्च होतो ते म्हणजे भांडवली खर्च. जसं की 2024-25चं 1,09,031 कोटी, तर 2025-26चं 93,165 कोटी एवढा भांडवली खर्च असू शकतो. सरकार आपल्याला पायाभूत सुविधा देतं, जसं की रस्ते बांधतं, धरणे बांधतं, शाळा तयार करतं, झेडपीचं ग्राउंड असेल तर त्याचं जे काही खरेदी करतं किंवा जी मालमत्ता खरेदी केली जाते त्याच्यासाठी जो होणारा खर्च असतो तो भांडवली खर्च म्हणून इन्क्लूड केला जातो. अर्थसंकल्पीय शिल्लक म्हणजेच सरकारच्या एकूण जमा आणि खर्च यांच्यामधील फरक. जेव्हा जमा अधिक असते जेव्हा खर्च अधिक असेल तेव्हा तूट होते आणि जेव्हा जमा अधिक असेल तर तेव्हा शिल्लक राहते. जसं की 2024-25चं -3,663.45 कोटी एवढी अर्थसंकल्पीय शिल्लक आहे.
जेव्हा तिने सांगितलं की खर्च जेव्हा आपला वाढतो तेव्हा आपल्याला तुटवणा निर्माण होतो, त्याचप्रमाणे जेव्हा आपली शिल्लक जास्त असते तेव्हा आपल्याकडे काहीतरी शिल्लक अमाऊंट राहते, ती म्हणजेच अर्थसंकल्पीय शिल्लक किंवा तूट असं म्हणलं जातं. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातील कर्जे आणि दायित्वे, जसं मगाशी सांगितलं, कर्जे आणि दायित्वे म्हणजे सरकारला खर्च जेव्हा जास्त होतं तेव्हा ते कर्ज घेतं आणि त्या कर्जासोबत ज्या आर्थिक जबाबदाऱ्या येतात ते म्हणजे कर्ज आणि दायित्व. त्यातीलच या तक्त्यामध्ये वित्तीय वर्ष 2023-24 आणि 24-25साठी कर्जे आणि व्याज यांची माहिती दिलेली आहे. आता इथे आपण 4 घटक घेतलेले आहेत. एकूण कर्ज, व्याज, देयके, राजकोषीय तूट आणि राजस्व तूट याच्या 23-24 आणि 24-25च्या लाख कोटींमधल्या अमाऊंट दिलेल्या आहेत. जे आपले 2025-26चं जे महाराष्ट्राचे एकूण कर्ज आहे ते 9.32 लाख कोटींपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, जी की GSDPच्या 18.87% आहे. असं मानलं जातं की GSDPच्या 21% कर्ज आपण घेतलेलं चांगलं असतं, कारण की ज्या आपल्या पायाभूत सुविधा आहेत त्या ह्याच्यात चांगल्या पद्धतीनं होऊ शकतात. जर 21%पेक्षा जास्त झालं ते कर्ज GSDPच्या तर त्या आपल्या पायाभूत सुविधा मिळण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. रुपया कोठून येतो? जेव्हा सरकारला जे उत्पन्न येतं ते विविध स्रोतांमधून येतं, ते ह्या चार्टमध्ये दाखवलं आहे. जसं की स्वतःचा कर महसूल जो की पूर्ण बजेटच्या 51% आहे, जे पूर्ण बजेटच्या 3,81,000 एवढं असू शकतं. त्यानंतर राज्याचा स्वतःचा कराव्यतिरिक्त महसूल जो की 4% एवढा दाखवला आहे, तो 28,000 एवढा असू शकतो. केंद्र शासनाकडून सहाय्यक अनुदाने जो की 60% दर्शवला आहे, जो की 56,000 एवढा असू शकतो. त्यानंतर केंद्रीय करातील हिस्सा जो की 12% दर्शवला आहे, तो की 98,000 एवढा असू शकतो. आणि कॅपिटल रिसिप्ट्स म्हणजे भांडवली जमा जो की 26% दर्शवला आहे, तो एकूण बजेटच्या 1,81,000 एवढा असू शकतो. ते 2024-25-26साठी होता. आता जो रुपया कुठून आला आहे तो कुठे जातो हे पण बघणं महत्त्वाचं आहे. तर त्याच्यासाठी जे आपण कर्ज घेतो त्या कर्जाची आपल्याला परतफेड करावी लागते. त्यासाठी आपला 8% जो आहे ती अमाऊंट आपल्या एकूण ह्याच्यातली जात असते, म्हणजे ऑलमोस्ट 54,000 कोटीने एवढी अमाऊंट आपली जात असेल. त्याच्यानंतर आपण जे कर्ज घेतो त्याचे व्याज पण आपल्याला द्यावे लागतात, त्यासाठी 63,000 कोटीने एवढी अमाऊंट जाऊ शकते. त्याच्यानंतर ज्या पेन्शन्स आहेत, सेवानिवृत्ती जे झालेले आहेत त्यांना आपण पेन्शन्स प्रोव्हाइड करतो, त्यासाठी 10% अमाऊंट आपण देत असतो, दॅट इज 70,000 कोटीने एवढी अमाऊंट जाऊ शकते. त्याच्यानंतर जे आपले सर्वंट आहेत, गव्हर्नमेंट सर्वंट आहेत किंवा ज्यांना आपल्याला सॅलरी प्रोव्हाइड करावी लागते, त्यासाठी 23% जो आपला टोटल पोर्शनमधला हिस्सा जातो तो म्हणजे 1,63,000पर्यंत जाऊ शकतो. त्याच्यानंतर जो भांडवली खर्च आहे, म्हणजे आपण ज्या सुविधा पायाभूत सुविधा निर्माण करतो त्यांच्यासाठी होणारा खर्च जो आहे तो 11% आहे, म्हणजे 77,000 कोटीने एवढा आपला खर्च जाऊ शकतो. नंतर अर्थसहाय्यासाठी ज्या सबसिडीज आपण प्रोव्हाइड करतो त्याच्यासाठी 7% जो आहे तो आपला हिस्सा जात असतो, म्हणजे 49,000 कोटीने एवढा हिस्सा जाऊ शकतो. त्याच्यानंतर जे आपले नुकसान भरपाई आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांना जे झालेल्या नुकसान भरपाई आहे, GST जो आपण अमाऊंट देत असतो ती 4% आहे, म्हणजेच 28,000 कोटीने एवढी अमाऊंट आपण देत असतो. आणि इतर जो खर्च आहे तो 28% आहे, म्हणजेच 1,96,000 कोटीने एवढा खर्च होऊ शकतो. हे आहे 1 रुपयाचे कुठून येतो आणि कुठून जातो. 2025-26चा आहे, त्याच्यामुळं इथल्या ज्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या राऊंड फिगर दिसू शकते आपल्याला. ती ॲक्च्युअल व्हॅल्यू आपल्याकडे नसल्यामुळे इथं राऊंड फिगर दिसते आपल्याला. पर्सेंटेज आहे. हां, ग्रॉस स्टेट डॉमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे सकल राज्यांतर्गत उत्पन्न, जे की एक राज्य एका वर्षात एकूण वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य, त्यामध्ये आपण हा डेटा बीम्स या वेबसाईटवरच्या ग्रीन बुकमधून घेतलेला आहे, जो की 2015-16 ते 2025-26पर्यंत दाखवला आहे. जेथे की आपण बघू शकता हा पूर्ण इन्क्रीजच होत चालला आहे, म्हणजे दुपटीहून यात अधिक वाढ झालेली आहे. ज्यामध्ये 2015-16चं बघितलं तर 19,66,223 कोटी एवढं आहे, तर 2025-26चं 49,39,355 कोटी एवढं दर्शवतं आहे.
परंतु 2020-21चं बघितलं तर तिथे थोडी घसरण झालेली आहे, कारण की त्या 2020-21मध्ये जे कोरोना महामारीचं जे वर्ष होतं त्यामध्ये थोडीशी घसरण झालेली आहे, जे की 26,10,651 कोटी एवढं दाखवण्यात आलेलं आहे. फिस्कल डेफिसिट जे आपण सांगितलं की उत्पन्न आणि खर्च यांच्यातली जी तफावत निर्माण होते ती म्हणजे फिस्कल डेफिसिट आहे. त्याच्यात आपण बघू शकता की थोड्या प्रमाणात चढउतार दिसते, पण गेले 5 वर्ष तो वाढतच चाललेला आहे फिस्कल डेफिसिट. त्यात 2017-18 आणि 18-19मध्ये सगळ्यात कमी फिस्कल डेफिसिट नोंद केलेला आहे. तर ह्या 2 वर्षात ज्या योजना होत्या त्या उद्योग क्षेत्राशी रिलेटेड, जलसंधारण आणि सिंचन या प्रकल्पांशी रिलेटेड ज्या होत्या त्या योजना राबवल्यामुळे, शेतीविषयक योजना राबवल्यामुळे कदाचित इथला जो फिस्कल डेफिसिट आहे तो कमी दिसतोय. मग तशाच पद्धतीने जर आपण योजना राबवल्या तर कदाचित हा फिस्कल डेफिसिट आपला अजून कमी होऊ शकतो. बजेट ॲलोकेशन फॉर 2023-24 यामध्ये आपण बघू शकता, हे आपण टॉप 10 डिपार्टमेंट्स घेतलेले आहेत, ज्यामध्ये पहिला पाणी स्रोत, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम, रस्ते, ऊर्जा असे हे 10 डिपार्टमेंट्स आहेत. शेवटी महिला व बालविकास 28,430 एवढं बजेट ॲलोकेट केलेलं आहे, ज्यामध्ये पाणी स्रोत, सार्वजनिक बांधकाम, रस्ते अशा ह्या टॉप 10 डिपार्टमेंट्सला सरकारने 2023-24मध्ये जास्त खर्च, त्याच्याकडे जास्त लक्ष दिलेलं आहे. हे आहे बजेट अलोकेशन फॉर 2024-25. हे नंबर काही तर चुकले तुमचे. हे बघा 28,430 म्हणताय तुम्ही, तिकडे 1,25,760 असं म्हणताय. हे 23-24चे आकडे झाले. माझ्या पुढची स्लाईड घ्या. तर डायरेक्टली तुमचं 3,107 कोटी आलं महिला बालविकास आणि 18,400 आलं, म्हणजे एक फिगर वाढली तुमची इथं. समजलं का काय प्रॉब्लेम? महिला बालविकासला इथे किती आहे? 3,107 कोटी आणि मागच्या ह्याच्यात किती? 28,000 कोटी. एवढं नाही आहे बजेट आपलं. पॉईंटमध्ये असतं. हां, काहीतरी पॉईंट द्यायला चुकले, रक्कम नंतर करेक्शन करा. हां, बजेट अलोकेशन फॉर 2024-25 आहे. त्याच्यात आपण सार्वजनिक बांधकाम, रस्ते, पाणी स्रोत आणि ऊर्जा सेम जे आधीच्या बजेटसाठी होतं 2023-24साठी सेम तेच जे आहेत ते डिपार्टमेंट आहेत. ह्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम, रस्ते ह्याला सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स दिलेला आहे. बजेट ॲलोकेशन फॉर 2025-26 यामध्ये आपण बघू शकता, मागील 2 वर्षात महिला व बालविकास हे टॉप 10मध्ये सगळ्यात लास्टला होतं, परंतु 2025-26मध्ये लाडकी बहीण योजना अशी योजना राबवल्यामुळे महिला व बालविकास हे टॉप 10मध्ये फर्स्ट नंबरला आले. त्यानंतर ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, रस्ते, पाणी स्रोत अशा डिपार्टमेंट्सला सरकारने महत्त्व दिले. त्यानंतर आपण बघू शकता कृषी व शिक्षण ह्या 2 डिपार्टमेंट्सलाही सरकारने ह्या वर्षी महत्त्व दिलेलं आहे व त्यावर खर्च केलेला आहे. लाडकी बहीण योजना काय? ज्यामध्ये महिलांना महत्त्व देऊन त्यांना महिन्यासाठी त्यांच्या खर्चासाठी महिन्याभराच्या पैसे प्रोव्हाइड केले, त्यांच्यासाठी त्यांना महिन्याचा खर्च भागवावा आणि त्यांच्या मूलभूत सुविधा ज्या आहेत जे की त्यांना घरातून वगैरे मिळत नसतील तर त्या स्वतः भागवण्यासाठी सरकारने त्यांना पैसे प्रोव्हाइड केलेत महिन्यावर 1,500 रुपये. हे 5 डिपार्टमेंट आहेत बजेट अलोकेशन फॉर डिफरंट इयर्स, म्हणजे गेले 3 वर्षात जे टॉप 5 सेक्टर्स जे आहेत ज्याला सगळ्यात जास्त बजेट अलोकेट केलेलं आहे ते हे 5 डिपार्टमेंट आहेत. पाणी स्रोत, सार्वजनिक बांधकाम, रस्ते, ऊर्जा, शहरी विकास आणि ग्रामीण विकास. पाणी स्रोतमध्ये जास्त काही फ्लक्च्युएशन आपल्याला दिसून येत नाही आहे, ते ऑलमोस्ट सेम लेवलला त्यांनी बजेट अलोकेट केलेलं आहे. सार्वजनिक बांधकाम आणि रस्ते यांच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात आपल्याला चढउतार दिसतो, जे की इन्क्रीजिंग ट्रेंड आहे. त्याच्यानंतर ऊर्जामध्ये आपण बघू शकता 2 वर्ष जे आहेत ती कमी बजेट दिलेलं आहे आणि 2025-26ला जे आहे ते ऊर्जेला सगळ्यात जास्त बजेट अलोकेट केलेलं आहे. शहरी विकास आणि ग्रामीण विकास हे दोन्ही पण इन्क्रीजिंग ट्रेंड आहे, बऱ्यापैकी त्यांची अमाऊंट सेमच आहे.
GSDPमध्ये जे आपले टॉप 10 सेक्टर्स आहेत, टॉप 10 स्टेट्स जे आहेत ते इथे दिलेले आहेत. त्याच्यात महाराष्ट्र जो आहे तो टॉप 1ला आहे. त्याच्यानंतर तमिळनाडू, कर्नाटका, गुजरात, उत्तर प्रदेश, वेस्ट बेंगॉल, राजस्थान, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश. त्याच्यानंतर हे बॉटम 10 स्टेट्स आहेत, ज्याच्यामध्ये हिमाचल प्रदेश जो आहे तो शेवटून 10व्या नंबरला येतो. त्याच्यानंतर जम्मू काश्मीर, गोवा, त्रिपुरा, चंदीगड, पुडुचेरी, मेघालय, नागालँड, मणिपूर आणि सिक्कीम. ह्याच्यात आपण बघू शकता की हे जे स्टेट्स आहेत ते सगळ्यात छोट्या क्षेत्रफळाचे स्टेट आहेत जे बॉटम 10मध्ये येतात. पर कॅपिटा म्हणजे प्रत्येक व्यक्तीमागे येणारे उत्पन्न. म्हणजे पर कॅपिटाचं असं सूत्र आहे की एकूण उत्पन्न डिवाइड बाय एकूण लोकसंख्या आणि त्यातून जी व्हॅल्यू येईल ते प्रत्येक व्यक्तीमागचं उत्पन्न दर्शवलं जातं. भलेही तो व्यक्ती आपला काम करत असो अगर नसो, त्याच्या मागचं जे उत्पन्न येतं ते म्हणजे पर कॅपिटा येतं. याच्यात आम्ही डिफरंट कंट्रीजचे जे आहे ते पर कॅपिटा इन्क्लूड केलेला आहे. अमेरिकेचा जो आहे तो $89,000 एवढा पर कॅपिटा आहे. चायनाचा जो आहे तो $12,600 एवढा पर कॅपिटा आहे. आणि इंडियाचा जो आहे ते $2,940 एवढा पर कॅपिटा आपल्याला दिसून येतो. डॉलरमध्ये काय काढलंय दाखव. ह्यांची जी चलनं आहेत ती डॉलर्समध्ये आहेत, त्याच्यामुळे आपला पण डॉलर्समध्ये म्हणजे कंपॅरिझनला बेटर होईल त्याच्यासाठी. ओके, म्हणजे वर्ल्डमध्ये जो ट्रेड होतो दोन देशांमध्ये तो डॉलर्समध्ये होतो, म्हणून ते डॉलरमध्ये दाखवतो. हां. पर कॅपिटा ऑफ टॉप 10 अँड बॉटम 10 स्टेट्स, ज्यामध्ये आपण बघू शकता सिक्कीम, गोवा, दिल्ली, चंदीगड, तेलंगणा, कर्नाटका, हरियाणा, तमिळनाडू, केरळ आणि महाराष्ट्र हे टॉप 10 स्टेट्स आहेत. जो की आपला महाराष्ट्र टॉप 10मध्ये 10 नंबरला आहे, ज्याचं $2,77,603 एवढा पर कॅपिटा आहे. आणि बॉटम 10 स्टेट्स जे की छत्तीसगड, नागालँड, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, मेघालय, आसाम, मणिपूर, झारखंड, उत्तर प्रदेश आणि बिहार हे आहेत. ज्यामध्ये आपण बघू शकतो जे टॉप 10 स्टेट्स आहेत जे लोकसंख्येने लहान आहेत आणि त्यांचं उत्पन्न जास्त आहे, त्यामुळे टॉप 10 स्टेट्समध्ये हे जे छोटे लोकसंख्येवाले राज्य आहेत त्यांचा पर कॅपिटा जास्त आहे. आणि ज्यांची लोकसंख्या जास्त आहे त्यांचं उत्पन्न किंवा उत्पादन क्षेत्र त्यांचं कमी आहे, त्यामुळे ते बॉटम 10 स्टेट्समध्ये गेलेले आहेत. त्यानंतर हा प्रोजेक्ट आपण अर्थसंकल्पीय अंदाज काढण्यासाठी केलेला होता. त्यामध्ये आपण एक्सपोनेन्शियल स्मूथिंगचा वापर केलेला आहे, जे की हे मॉडेल टाईम सिरीज पद्धतींपैकी एक आहे. त्यामध्ये आपण डेटा सोर्स जो घेतला आहे तो ग्रीन बुक आणि पिंक बुक ह्या बुकमधले बीम्स वेबसाईटवरून हे बुक्स घेऊन त्यातून डेटा सोर्स हा घेतलेला आहे, ज्यामध्ये आपण 2010-11 ते 2024-25 एवढ्या इयर्सचा डेटा ॲलोकेट केलेला आहे. आणि त्यानंतर 2024-25 पर्यंतचा डेटा घेऊन त्यावरून 2025-26साठीचे अंदाज वर्तवला आहे. आणि हा डेटा जो लाख करोड्समध्ये होता तो आपण कन्वर्ट करून फक्त करोड्समध्ये घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आपण 2025-26 पर्यंतचा डेटा घेऊन त्यावरून 2026-27चा सुद्धा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये आपण 3 घटक वापरले आहेत, जो की पहिला स्मूथिंग लेवल, जो वर्तमानातील खर्च किती महत्त्वाचा आहे हे दर्शवतो, त्याचं 0.5 एवढं टक्के व्हॅल्यू आहे. त्यानंतर स्मूथिंग ट्रेंड जो की 0.2, जो ट्रेंड कसा चेंज होतो हे दाखवण्यासाठी स्मूथिंग ट्रेंडचा यूज केला आहे. आणि डॅम्पिंग ट्रेंड जो की 0.9 एवढा आहे, जो भविष्यातील बदल हळूहळू प्रभावी कमी करण्यासाठी तो डॅम्पिंग ट्रेंडचा यूज केला आहे. त्यानंतर जो की ग्रोथ रेट फॅक्टर यावरून आलेला आहे, तो मॉडेल फर्स्टसाठी 12.91 एवढी जो आपण डेटा घेतलेला आहे 2010-11 पासून 2024-25 पर्यंतचा, त्यामध्ये 12.91 एवढी दरवर्षी वाढ अपेक्षित आहे. आणि मॉडेल 2मध्ये म्हणजे जो की 2026-27साठी आपण जे प्रेडिक्शन केलेलं आहे त्यामध्ये 13% एवढी वाढ दरवर्षी अपेक्षित आहे. आणि ही वाढ सरकारी खर्च, GDP, महागाई यांवर अवलंबून असू शकते. आता आपण बघू शकता 10 पासून 2024-25 पर्यंतचा जो डेटा होता तो अलोकेट केलेला आहे, प्लॉटिंग केलेला आहे. याच्यात आपण एक्सपोनेन्शियल स्मूथिंग वापरलेला आहे. जी ब्लू लाईन जे आहे
ती आपली ॲक्च्युअल डेटा आहे आणि जी डॉटेड ऑरेंज कलरची लाईन आहे ती फिटेड ट्रेंड आहे एक्सपोनेन्शियल स्मूथिंगचा. त्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या करोड्समध्ये घेतलेल्या आहेत. तर आपण बघू शकता की ह्या ज्या दोन्ही ह्याच्यात ॲक्च्युअल आणि प्रेडिक्टेडमध्ये थोड्याफार प्रमाणात फरक दिसून येतो, म्हणजे एरर्स कमी आहेत. त्याच्यानंतर बऱ्यापैकी व्हॅल्यूज ज्या आहेत त्या ॲक्च्युअल आणि प्रेडिक्टेड एकमेकांना कोलॅप झालेल्या दिसून येतात आणि जो ग्रीन डॉट आहे तो 2025-26चा बजेट दर्शवतो. आता हा जो आहे तो 2010 पासून 2025-26पर्यंत जे आपल्याकडं माहिती होती त्याच्यावरून हा आपण एक्सपोनेन्शियल स्मूथिंग वापरून प्लॉट केलेला आहे. सेम ह्याच्यात सुद्धा करोड्समध्ये व्हॅल्यूज आहेत आणि खाली इयर्स प्लॉट केलेले आहेत. जी ब्लू लाईन आहे ती आपली ॲक्च्युअल व्हॅल्यू दर्शवते आणि जी डॉटेड लाईन आहे ती आपली एक्सपोनेन्शियल स्मूथिंग ट्रेंड दर्शवते. याच्यात पण आपण बघू शकता की ह्या ॲक्च्युअल आणि प्रेडिक्टेड व्हॅल्यूजमध्ये थोड्याफार प्रमाणात फरक दिसून येतो, जास्त फरक दिसून येत नाही. मॉडेल 1साठी जे अंदाजित बजेट आहे 2025-26साठीचे ते आहे 6,90,968 कोटींचं. ह्या मॉडेलची क्षमता आहे क्षमतांमध्ये मीन ॲब्सोल्यूट जी एरर आहे ती 19,622 कोटीं एवढी आहे. म्हणजेच आपल्या जी म्हणजे प्रेडिक्टेड व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये 19,622 कोटीं एवढी तफावत असू शकते. प्लस मायनस. स्पष्टीकरण जी क्षमता आहे म्हणजे R² स्कोअर जो आहे म्हणजे ह्या मॉडेलची ॲक्युरेसी किती आहे तर 97.98% ही अचूकतेनं हे मॉडेल प्रेडिक्ट करू शकतं. त्याच्यासोबत 2010 ते 2027 म्हणजे 26-27चा जो अंदाज प्रेडिक्ट केला म्हणजे पुढच्या वर्षीचा जो अंदाज आहे तो 7,91,031 कोटी एवढा अंदाज पुढच्या वर्षी बजेट असू शकतं. त्याचा जो मीन ॲब्सोल्यूट एरर जो आहे तो 32,717 कोटीं एवढा आहे. म्हणजे 32,717 कोटी एवढी प्लस मायनस होऊ शकते. आणि ह्याचा R² जो आहे तो 95.20% एवढी अचूकतेनं हे मॉडेल दर्शवू शकतं. हे जे मॉडेल आहे ते भूतकाळी डेटावर म्हणजे पास्ट डेटावर डिपेंड आहे. त्याच्यामुळे जर त्याच्यात GDPमध्ये वाढ झाली किंवा फिस्कल डेफिसिएटमध्ये म्हणजे वित्तीय तूट झाली तर ह्याचा अंदाज बदलू शकतो. जसं आपण बघू शकतो की 2025-26साठी जे आपलं प्रेडिक्टेड बजेट आहे ते 6,90,000 कोटीं एवढं आहे आणि ॲक्च्युअल जे बजेट आहे ते 7 लाख कोटींचं बजेट आहे. म्हणजे ही दोन्ही व्हॅल्यूज जवळपास आलेल्या आपल्याला दिसून येतात. मॉडेल 2साठी जो आहे तो सेम डेटा भूतकाळावर डिपेंड असल्यामुळे आपल्यात जर काही बदल झाला तर त्या मॉडेलमध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. आणि 2026-27 म्हणजे पुढच्या वर्षीचा जो बजेटचा अंदाज असेल तो 7,91,000 कोटीं एवढा असू शकतो. CNN कॉन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क जे की आपण रेव्हेन्यू रिसिप्टचा अंदाज वर्तवण्यासाठी ह्या मॉडेलचा यूज केलेला आहे. जे हे मॉडेल इमेजसाठी आपण वापरतो, इमेज व्हिज्युअलायझेशनसाठी. आपण इथे टाईम सिरीजचा डेटा यूज करून हे मॉडेल यूज केलेलं आहे. जे मॉडेल फर्स्टमध्ये 2012-13 ते 2024-25पर्यंतचा आपण डेटा घेतलेला आहे आणि मॉडेल 2साठी 2012-13 ते 2025-26साठी जे आपण डेटा घेतलेला आहे त्यामध्ये आपण CNNमध्ये आपण डेटा स्केलिंग रिशेप करून कॉन्व्होल्युशनल 1 डायमेन्शनल लेअरचा वापर केला आहे आणि या मॉडेलवरून 2025-26 आणि 26-27चा अंदाज वर्तवला आहे. ह्याच्यात आपण बघू शकता 2015-16 पासून 2024-25चा डेटा आपण प्लॉट केलेला आहे. ज्याच्यात ब्लू लाईन जी आहे ती आपली ॲक्च्युअल डेटाची आहे आणि जी ऑरेंज कलरची लाईन आहे ती CNN प्रिडिक्शनची आहे. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो खूप प्रमाणात आपल्याला फ्लक्च्युएशन दिसून येतं आहे, चढ उतार दिसून येतो आहे. कदाचित असंही होऊ शकतं की पुढील वर्षात तो जो रेव्हेन्यू आपला रिसिप्ट आहे तो कमी पण होऊ शकतो किंवा वाढू शकतो. तर जो ग्रीन डॉट आहे तो आपला 2025-26चा प्रेडिक्शन. हा जो आहे तो 2026-27च्या प्रेडिक्शनचा ग्राफ आहे. ह्याच्यात सुद्धा सेम आपण ॲक्च्युअल आणि प्रेडिक्टेड व्हॅल्यू प्लॉट केलेले आहेत आणि त्याच्यानुसार हा आपण प्लॉटिंग केलेला आहे. ग्रीन कलरचा जो डॉट आहे तो प्रेडिक्टेड व्हॅल्यू आहे 2026-27ची, ज्याच्यात आपण बघू शकतो ही व्हॅल्यू म्हणजे जी आपण मागच्या ग्राफमध्ये फाइंड आउट केली आहे ती आणि आत्ताची व्हॅल्यू जी आहे ती कोलॅप झालेली आहे म्हणजे सेम आहे.
जे आपण मॉडेल यूज केले CNN, त्यावरून मॉडेल फर्स्टचा असा रिझल्ट दाखवतो की म्हणजे असा अंदाज आला आहे की 2025-26साठी 5,66,18.25 करोड एवढं येऊ शकतं बजेट आणि रेव्हेन्यू रिसिट्स येऊ शकते. त्याचा मीन ॲब्सोल्यूट एरर 29,887.51 करोड एवढा आहे आणि R² म्हणजे त्याची अचूकता 86.56% एवढी असू शकते. त्यानंतर मॉडेल 2साठी म्हणजे 2026-27साठी जे आपण रेव्हेन्यू रिसिट्सचा अंदाज काढलेला आहे, जो की 6,28,111.81 करोड एवढा आहे आणि त्याचा मीन ॲब्सोल्यूट एरर 31,419.17 करोड एवढा आणि त्याचं अचूकता म्हणजे R² 87.89% एवढी असू शकते. तर CNN मॉडेलसाठी जो आहे तो 2025-26चा डेटा आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल होता, तरीसुद्धा आपण प्रेडिक्शन केलं की ॲक्युरसी चेक करण्यासाठी. तर 2025-26चा जो आपण प्रेडिक्टेड व्हॅल्यू आहे ती 5,66,000 कोटींनी एवढी आहे आणि ॲक्च्युअल व्हॅल्यू जी आहे ती 5,60,000 कोटींनी एवढी आहे. म्हणजे दोन्ही जास्त फरक दिसून येत नाही. त्याचा R² जो आहे तो 86.56% आहे. म्हणजे मॉडेल जवळपास अचूकतेनं परफॉर्म करू शकतं. मॉडेल 2साठी जे आहे ते 6,28,111 कोटी एवढा रेव्हेन्यू रिसिप्टची भविष्यवाणी केलेली आहे. म्हणजे पुढच्या वर्षी एवढा रेव्हेन्यू रिसिप्ट असू शकतो आणि ह्याची ॲक्युरसी जी आहे ती 87.89% आहे. त्यानंतर इथे आपण टॉप 10 जे डिपार्टमेंट्स आहेत त्याच्यासाठी जे बजेट ॲलोकेट केलं आहे त्यामध्ये इंडिया आणि महाराष्ट्राचं कंपॅरिझन दाखवलं आहे. टोटल इंडियाच्या बजेटनुसार 0.431% एवढं बजेट एनर्जीसाठी इंडियाने ॲलोकेट केलेलं आहे, तर महाराष्ट्राने 3.08% एवढं बजेट ॲलोकेट केलेलं आहे. जे आपले रस्ते आहे, सार्वजनिक बांधकाम आणि रस्ते यांच्यासाठी भारताने जे आपल्या टोटल बजेटचा 5.672% एवढं बजेट अलोकेट केलेलं आहे आणि महाराष्ट्राने टोटल बजेटमधले 2.28% बजेट अलोकेट केलेलं आहे. त्यानंतर रुरल डेव्हलपमेंट म्हणजे ग्रामीण विकास, त्यामध्ये इंडियाने 3.758% एवढं बजेट ॲलोकेट केलेलं आहे आणि महाराष्ट्राने त्याच्या टोटल बजेटच्या 1.64% एवढं बजेट ॲलोकेट केलेलं आहे. अर्बन डेव्हलपमेंट म्हणजे नागरी विकास, शहरी विकास, त्याच्यासाठी भारताने जे आहे ते 1.91% जेवढं बजेट दिलेलं आहे आणि महाराष्ट्राने 1.52% एवढं बजेट अलोकेट केलेलं आहे, जे की दोन्हीमध्ये ऑलमोस्ट सेम आहे. ॲग्रिकल्चर जे की इंडियाने टोटल बजेटच्या 2.719% एवढं आणि महाराष्ट्राने 1.39% एवढं बजेट ॲलोकेट केलेलं आहे. वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणजे महिला बाल विकासासाठी भारताने जे आहे ते 0.530% एवढं बजेट अलोकेट केलेलं आहे टोटल बजेटच्या. महाराष्ट्राने जे आहे ते 4.56% एवढं बजेट अलोकेट केलेलं आहे, कारण की लाडकी बहीण योजनेनुसार आत्ताचं जे बजेट आहे ते वाढलेलं आहे. एज्युकेशन ज्यामध्ये इंडियाने 2.539% एवढं आणि महाराष्ट्राने 0.87% एवढं बजेट ॲलोकेट केलेलं आहे, जे की इंडिया आणि महाराष्ट्र दोन्हींनीसुद्धा एज्युकेशनसाठी जास्त बजेट ॲलोकेट केलं पाहिजे, कारण की भविष्यासाठी एज्युकेशन हा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे दोन्हींनीही त्यासाठी बजेट जास्त ॲलोकेट केलेलं पाहिजे. पब्लिक हेल्थसाठी इंडियाने जे आहे ते 1.971% म्हणजे 2% एवढं बजेट टोटल बजेटमधलं अलोकेट केलेलं आहे आणि महाराष्ट्राने जे आहे ते 0.5% एवढं बजेट अलोकेट केलेलं आहे. ह्याच्यात सुद्धा जसं गायत्रींनी सांगितलं एज्युकेशनसाठी, हेल्थसाठी जास्ती बजेट अलोकेट झालं पाहिजे. सोशल जस्टिस जे की इंडियाने टोटल बजेटचा 0.293% तर महाराष्ट्राने 0.42% एवढं बजेट ॲलोकेट केलेलं आहे. थँक्यू.